घरासमोर उभी असलेली दुचाकी अंगावरती पडून गोंडस बालकाचा मृत्यू। अतिशय मन हेलावून टाकणारी घटना धर्मानगर तांडा येथे घडली आहे। घरासमोरील अंगणात उभी असलेली दुचाकी अंगावरती पडून 2 वर्षीय गोंडस बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मुखेड तालुक्यातील धर्मानगर तांडा येथे वार शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास मयूर मधुकर पवार वय 2 वर्ष हा गोंडस बालक आपल्या 5 वर्षाच्या चुलत भावासोबत अंगणात खेळत होता व त्याची आई घरातील घरकाम करीत होती, तर बालकाचे वडील हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते। दोघेही भाऊ खेळत असताना घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकी क्रमांक MH26BM9711 या दुचाकीवर बसण्याचा मोह अनावर झाला। दुचाकी ही उथळ भागात उभी होती। खेळता खेळता दोघेही एकमेकांच्या विरुद्ध दिशेने दुचाकीवरती चढले, त्यामुळे दुचाकी ही क्षणार्धात मयूर पवार या गोंडस बालकाच्या छातीवर जोरात पडली। या बालकास जबर दुखापत झाली। तोंडातून व नाकातून रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाला। यात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। सदरील घटना ही वाऱ्यासारखी परिसरात पसरली असून गोंडस बालकाच्या जाण्याने नागरिकात हळहळ व्यक्त केली जात आहे। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।